श्री गुरुदेव दत्त। आज आपण नाथ पंथाची सुरुवात करणारे नाथ अवतारातील पहिले नाथ म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ यांचा जन्म कसा झाला आणि कशासाठी झाला या संदर्भात जाणून घेणार आहोत। त्याआधी स्वराज्य वार्ता या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील। आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा। श्री गुरुदेव दत्त। नाथपंथांची सुरुवात होण्यामागे साक्षात ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा तेवढाच वाटा आहे। भूतलावर जगदुद्धारासाठी श्रीनाथांचे जन्म होणार होते। नवनाथ म्हणजे नवनारायण, तर त्यातील मच्छिंद्रनाथ यांचा जन्म सर्वप्रथम भूतलावर झालेला आहे। आता जन्म झाला म्हणजे मच्छिंद्रनाथांचा जन्म आईच्या उदरातून नव्हे, तर तो जन्म साक्षात ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून झालेला आहे। आता तुम्ही म्हणता की ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून, तर ब्रह्मदेवाचं वीर्यपतन झालं आणि ते धरतीवर पडलं। धरतीवर हरळीवर पडल्याच्या नंतरनं ते पाण्याने धुवून समुद्रात गेलं। समुद्रात गेल्याच्या नंतरनं एका माशीने त्याला गिळलं। त्याच्यानंतरनं त्या माशीला गर्भधारणा झाली आणि त्या ती माशीसुद्धा एवढी दिव्य स्वरूप होती। त्या माशीच्या गर्भामध्ये मच्छिंद्रनाथ वाढू लागले आणि त्यावेळेस साक्षात महादेव हे पार्वती मातेला काही तत्वज्ञान सांगण्यासाठी एका अशा ठिकाणी घेऊन गेले की जिथं कुठल्याही मानवाचा सहवास नाही। मग तशा ठिकाणी गेल्याच्या नंतरनं ते ज्ञान श्री महादेव पार्वतींना सांगत होते। ते ज्ञान सांगत असताना ज्यावेळेस ज्ञान सांगत होते, ज्ञान सांगितल्याच्या नंतर संपल्याच्या नंतरनं महादेवाने विचारलं की मी जे तुला सांगितलं, मी जे तुला एक ना एक गोष्ट सांगितली ही तू पूर्णपणे ऐकली का, समजून घेतलीस का? त्यावेळेस पार्वती माता निद्रा अवस्थेत होत्या, त्यांना कधी झोप लागली काहीच समजलं नाही। मग त्याच्यानंतरनं समुद्रातून आवाज आला, होय मी सर्व व्यवस्थित ऐकलं आहे आणि मी सर्व समजूनही घेतलं आहे। तर महादेवांनी ज्या वेळेस पार्वती मातेकडे बघितलं तर माता तर निद्रा अवस्थेत होत्या, झोपीत होत्या। मग आवाज कुठून आला? मग आवाज कुठून आल्याच्या नंतरनं आता महादेव तर दिव्य ज्ञानी आहेत, दिव्य स्वरूप आहेत। मग त्यांनी ज्या वेळेस बघितलं तर त्या माशाच्या पोटामध्ये एक गर्भ होता। आता ही पूर्ण स्थिती तर महादेवाला आधीच माहीत होती, पण रचिता आणि घडविते हे तीन स्वरूप आहेत, ब्रह्म, विष्णू आणि महेश। तर ह्या भूतलावर मच्छिंद्रनाथाचा जन्म कशासाठी होणार होता आणि तो जन्म होण्यापूर्वीच त्यांना ज्ञान द्यायचं होतं, तर त्याचाच हा एक भाग होता। मग ज्या वेळेस आता मच्छिंद्रनाथाचा जन्म तो व्हायचा आहे, मग त्याचा सांभाळ कोण करणार? 12 वर्ष त्याचा सांभाळ कोण करणार? मग त्यांनी असं एक कुटुंब निवडलं की ज्यांना पुत्रच नाही। मग असं एक दाम्पत्य निवडलं। त्याच्यानंतरनं ते दाम्पत्य मत्स्य व्यवसाय करत होतं, मासे पकडत होतं। मग ते मासे पकडायला आल्याच्या नंतरनं त्याला साक्षात्कार झाला। साक्षात्कार झाल्याच्या नंतरनं त्या माशांनी अंड समुद्राच्या कडेवर सोडून दिलं। मग त्याला काही पक्षी येऊन त्याला चोंच मारत होते। चोंच मारण्याच्या नंतरनं त्या अंड्यातनं एक दिव्य स्वरूप बालक बाहेर आलं आणि
एक आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याच्या नंतरनं त्या मासे पकडणाऱ्याला सांगण्यात आलं की तू या बाळाचा सांभाळ कर. हे बाळ काही साधेसुधे नव्हे, तुला या बाळाचा चांगला सांभाळ करायचा आहे. मग त्याला वाटलं की बाबा देवाचीच कृपा, आपल्याला देवाने पुत्र नसल्यामुळे हे दिलंय, पुत्ररत्न दिलं आहे. मग त्या पद्धतीने तो तिथून घेतो आणि आपल्या घराच्या दिशेने जातो. आणि त्याला पाहिल्याच्या नंतरनं, त्या पुत्राला पाहिल्याच्या नंतरनं गावातील व्यक्ती तर अचंबित झाले, पण त्याची पत्नी एकदम आश्चर्यचकित झाली की बाबा हे बाळ, इतकुसं बाळ यांनी कुठून आणलं, कसं आणलं, काहीच कळायला मार्ग नव्हता. आणि तेही सांगत नव्हते की बाबा हे एक दिव्य बालक आहे आणि कशा पद्धतीने साक्षात्कार झाला आणि आकाशवाणी झाली, काहीच सांगितलं नव्हतं. मग तशा पद्धतीने हे बालक आपल्याला सांभाळ करायचं. आता पती आज्ञा म्हणजे पत्नीला पण तिचा सुद्धा आनंद, कारण की जवळपास तिच्याही लग्नाला 12-15 वर्ष झालेले होते, पण कसलंही मूल बाळ नसल्यामुळं ती संतुष्ट नव्हती. तर त्यानंतरनं तिचा आनंद असा गगनात मावेनासा झाला. आणि ज्या वेळेस तिने त्या बालकाला कवटाळले, अक्षरशः आपोआपच तिला पान्हा फुटला. पान्हा फुटल्याच्या नंतरनं म्हणजे देवाची लीला आपण सांगू शकत नाही की देव काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. मग तशा पद्धतीने तिला पान्हा फुटल्याच्या नंतरनं ते बालक, ते दाम्पत्य सांभाळत होतं. सांभाळायच्या नंतरनं ते बालक जसं जसं मोठं होत होतं, आता हा मासेमारीचा व्यवसाय, मासे खाणे हे करणे यांचं रोजचंच होतं, पण त्या बालकाने माशाला हातच नाही लावला. आणि जसं जसं तो मोठं होत होता तसं तसं त्याला त्या व्यवसायाचा तिरस्कार निर्माण होत गेला की बाबा आपण एका जीवाला मारून आपण खात आहोत. आणि मच्छिंद्रनाथांना हेही ज्ञात होतं, पण त्यांना ते आठवत नव्हतं आणि त्यांना ते दिसत नव्हतं, कारण की ते बालक स्वरूप होते आणि त्यांना गुरुची दीक्षा भेटलेली नव्हती. मग त्यानुसार त्यांना पण कळायचं की बाबा हे चुकीचं आहे. मग ते हळूहळू त्या दिशेने वाटचाल करू लागले की वडिलाला सांगायचे बाबा नाही, आता मासेच नाही, आपण दुसरं काही करून जगू शकतो. पण मासे मारून त्यांचा जीव घेऊन ते तडफडताना मच्छिंद्रनाथाला हे बघवत नव्हतं. मग मच्छिंद्रनाथाला हे बघवत नव्हतं, ते काय करायचे, वडिलांनी मासे धरलेले ते पाण्यात सोडायचे. मग वडिलांना राग यायचा तर अक्षरशः एक वेळेस त्यांनी स्वतःला पाण्यामध्ये ठेवलं आणि मग वडिलाला ते सहन नाही झालं. मग त्यांनी बाबा काय करावं दोघं नवरा बायको विचार करत होते. पण गाव असं होतं, गावात एक अघोरी तांत्रिक होता. मग मत्स्य व्यवसाय झालाच नाही तर मग गावदेवीला भोग कोण लावणार आणि आपली दुकानदारी कशी चालणार, हे त्या अघोरीचं कटकारस्थान होतं. हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येत होतं, पण गावकऱ्यांचा, समाजाचा विरोध नको म्हणून त्याच्या वडिलाला ते करायचं नव्हतं. मग अक्षरशः एक दिवस असा आला की मच्छिंद्रनाथांना समोर प्रसाद खाण्यासाठी बोलवण्यात आलं. पूर्ण गाव जमा झालं गावदेवीपाशी आणि तिथं मच्छिंद्रनाथांना माशाचा प्रसाद खाण्याचं आग्रह धरला सगळ्यांनीच की तू का खाऊ शकत नाही. तर तिथून मच्छिंद्रनाथ निघून गेले. ज्या वेळेस ते तिथून निघून गेल्याच्या नंतरनं त्यांचं वय होतं 12 वर्ष आणि त्या क्षणी त्यांना तिथून निघायचंच होतं आणि जायचंच होतं. ते आले परत समुद्र तीरावर येऊन बसल्याच्या नंतरनं ते ध्यानस्थ झाले. ध्यानस्थ झाल्याच्या नंतरनं त्यांना त्यांचा जन्म कशासाठी झाला आणि त्यांचं पुढील कार्य काय आहे हे स्मरण होऊ लागलं. ते स्मरण होता होता मग त्यांनी काय केलं, ज्या वेळेस स्मरण होत गेलं त्याच्यानंतरनं ते त्यांचे आई वडील म्हणजे श्री महादेवांनी ज्यावेळेस त्या मासेमाऱ्याला ज्यावेळेस सांगितलं होतं की हे बाळ तुला सांभाळायचे, तर ते मायबाप तिथं आले आणि मग त्यांचं ज्या ध्यानात बसलेले होते त्यांनी ध्यान सोडलं आणि आईवडिलांना बोलले. मग त्यावेळेस ते तिथून आईवडिलांसोबत तर गेले, पण काही दिवसांनी त्यांनी आईवडिलांना न सांगता
दत्तगुरूंचा आदेश आला आणि आईवडिलांना न सांगता त्यांनी घर सोडलं. दत्तगुरूंनी त्यांना डायरेक्ट त्यांना सांगितलं की तुझी आता दीक्षा घेण्याची वेळ आलेली आहे आणि तू माझ्याकडे यायचं आहे. मग त्या दिशेने मच्छिंद्रनाथ निघाले. अवघ्या 12व्या वर्षी प्रत्येक जंगलातनं जात ते एका वनामध्ये दत्तगुरूंना भेटले. दत्तगुरूंना भेटल्याच्या नंतरनं दत्तगुरूंनी त्यांना दीक्षा द्यायला सुरुवात केली. ज्यावेळेस दीक्षा द्यायला सुरुवात केली त्यावेळेस दत्तगुरू हे मच्छिंद्रनाथाचे नाथ संप्रदायाचे प्रथम गुरु आहेत आणि दत्त महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली नाथपंथ आजही कार्य करत आहे. दत्तगुरू म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रिदेवाचा एक अवतार. मग ज्यावेळेस दत्तगुरूंनी आज्ञा केली की मच्छिंद्रा, तुला आता भूतलावर प्रत्येक अशा गोष्टीवर कार्य करायचं आहे, भूत, पिशाच, डाकिनी या सर्व याच्यावर तुला मात करायची आहे आणि नाथ संप्रदायाची धुरा तुला सांभाळायची आहे. मग तिथून पुढं मच्छिंद्रनाथांनी ह्या सर्व गोष्टी सांभाळायला सुरुवात केली आणि नाथ संप्रदायाचा पहिला नाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ यांचा खऱ्या अर्थाने जन्म झाला. जन्म आधी तर झालेलाच होता त्यांचा 12 वर्षापूर्वी, पण ते फक्त मच्छिंद्र म्हणून ओळखले जात होते. पण ज्यावेळेस त्यांना दीक्षा देण्यात आली त्यावेळेस त्यांचं मच्छिंद्र नाथामध्ये रूपांतर झालं आणि नाथ दीक्षा घेतल्याच्या नंतरनं त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला. आता मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला हे आपण थोडक्यात समजून घेतलंच आहे. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढील व्हिडिओ हा दुसरे नाथ म्हणजे गोरक्षनाथ यांचा जन्म कसा झाला आणि कशासाठी झाला हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळून सांगू. श्री गुरुदेव दत्त.